आज आपण बघणार आहोत कटाची आमटी. पुरणाची पोळी केल्यावर कटाची आमटी तर हवीच. चला तर बघूया कटाची आमटी. कटाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य आहे. इथे आपण पुरणाचं पाणी, ज्याला आपण कट असं म्हणतो, कटाचं पाणी, गूळ, चिंचेचा कोळ, 2 लवंगा, सुकं खोबरं, दालचिनी पावडर, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, लाल तिखट, जिरं, काळं तिखट, मोहरी, हळद आणि इथे आपण घेणार आहोत धनेपूड. आता आपण मिक्सरला वाटण घेणार आहोत. त्यासाठी सुकं खोबरं, आल्याचे तुकडे, 2 लवंगा, इथं आपण साधारण 2 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, जिरं, हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. यामध्ये आता आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल टाकू. 1 चमचा तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता. आता मिक्सरला वाटलेले वाटण पण फोडणी चांगलं परतून घेऊया. इथे कांदा लसूण पण घालू शकतो, पण कधी कधी नैवेद्याला कटाची आमटी आपण दाखवतो, म्हणून इथे कांदा लसणाचा वापर आपण करत नाही, म्हणून इथे आलं घातलं आहे. 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट. हे चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कटाचं पाणी घालणार आहोत, पुरणाचं पाणी. चिंचेचा कोळ, धनेपूड. आपल्याला हवं तेवढं पाणी इथे आपण पातळ तेवढी हवी असलेली आमटी करणार आहोत. त्यानंतर गूळ घातला, वरतून थोडा काळा मसाला घातला. यानंतर इथे आपण दालचिनी पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ. आता आमटी चांगली उकळू द्यायची.